त्या खऱ्या खोट्या आम्हाला माहीत नाही। आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर जाणार नाही अशा विधिमंडळाचा निर्णय, अशा बातम्या आम्ही ऐकल्या आणि म्हणून आम्ही पहिला मुद्दा मांडलाय की वेळ गेली। तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिला होता, ती वेळ गेली आणि म्हणून आता संधी होती तेव्हा म्हणणं मांडायचं नाही आणि निवाड्यानंतर राष्ट्रपती महोदयांकडे म्हणणं मांडायला जायचं, याला आला कुठला नैतिक अधिकार? आणि त्यामुळे नैतिक अधिकार आहे का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून पहिला मुद्दा वेळ गेली। दुसरा मुद्दा संधी गमावली, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला अंतरिम आदेश दिले, इंटरिम रिलीफ दिला, तारीख माझ्याकडे आहे पण आता मी सांगण्याच्या स्थितीत नाही, नंतर आपल्याला देईन। त्या अंतरिम आदेशाच्या वेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आम्हा 12 सदस्यांनी विधिमंडळासमोर जावं आणि विधिमंडळाने या 12 सदस्यांचं म्हणणं ऐकून त्याच्यावर निर्णय केला तर सर्वोच्च न्यायालय आडवं येणार नाही, स्पेसिफिक म्हटलंय। म्हणजे आम्हाला विधिमंडळासमोर जायलाही सांगितलं आणि विधिमंडळाला एका अर्थाने इंगित केलं, हिंट केली, इनडायरेक्टली इशारा दिला की तुम्ही यांचं म्हणणं ऐका आणि निर्णय करा। याचा अर्थ स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला बोलवलं, तुम्ही आला नाही। विधिमंडळाला ज्यावेळेला यावर सुनावणी करा असं सांगितलं, त्यावेळेला विधिमंडळाने आमच्या अर्जावर सुनावणी शेवटच्या दिवशी नोटीस दिली पण सुनावणी केली नाही। विधिमंडळ संपेपर्यंत सुनावणी केली नाही। विधिमंडळाच्या कार्यकक्षेत कार्यकालात सुद्धा आम्हाला नोटीस दिली नाही। आमच्या म्हणण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यावर काहीही गोष्ट ठिम्मपणे बसून कारवाई केली नाही। आज ज्या वेळेला तुम्ही हे बोलताय ना, विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल असं वाटेल, संधी दिली होती सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यामुळे ती संधी तुम्ही गमावलीत आणि त्यामुळे वेळ गेली, संधी गमावली। आता जी मागणी केली आहे त्या मागणीमध्ये रेफरन्स टू लार्जर बेंच ही मागणी चुकली असं, आणि त्यामुळे ज्या प्रकरणामध्ये कायदा निश्चित झाला आहे, लॉ सेटल झाला आहे, जो 7 बेंचच्या जजमेंटने यूपी रेफरन्स केसमध्ये आणि 5 जजेसच्या बेंचने राजा रामपाल यांच्या केसमध्ये केला आहे, त्यामुळे ज्या केसमध्ये कायदा निश्चित झाला, लॉ सेटल झाला, त्यामध्ये परत रेफरन्स करता येत नाही असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ज्यात रेफरन्स होऊच शकत नाही अशी मागणी केली, मागणी चुकली आहे आणि म्हणून वेळ गेली, संधी गमावली, मागणी चुकली। अशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स कालची झाली असं आमचं म्हणणं आहे। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सन्माननीय विधान परिषदेच्या सभापती महोदयांनी असं म्हटलं, असं कळतं की 70 वर्षात असं कधीच झालं नाही। 2 दाखले तर मी दिलेच पण तेही असत्य त्यांनी मांडणी केली होती। याचं कारण अलगापुरम मोहनराज वर्सेस तामिळनाडू, म्हणजे तामिळनाडू राज्यात 2016ची केस आहे, ज्यामध्ये अशा संदर्भात सस्पेन्शन आणि अशा पद्धतीच्या बाबतीत कोर्टाने निर्णय दिलेला आहे। म्हणजे यूपीत सुद्धा झालेला आहे, राजा रामपाल या स्पीकरच्या बाबतीत झालेला आहे, 2016ला तामिळनाडूत झाला आहे आणि एक ओरिसामध्ये सुद्धा झाला आहे, ज्यामध्ये आमदारांना तर जेलमध्येच टाकलं होतं। त्या ओरिसाच्या केसमध्ये टाकलं आहे।
आम्ही हेही विनम्रतेने स्पष्ट करू इच्छितो की काल जे काही मांडलं विधिमंडळाने हे सर्व मुद्दे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मांडले आहेत. त्याच्यावर कायदेशीर वादविवाद प्रतिवाद झालेला आहे आणि किंबहुना जी जस्टिस खानविलकर आणि अन्य दोघं या 3 बेंचने आशिष शेलार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये जो निवाडा दिला त्या निवाड्यातील पॅरेग्राफ 22 मध्ये त्याचा उल्लेख सुद्धा केला आहे. राजा रामपाल जजमेंटचा उल्लेख सुद्धा केला आहे. म्हणजे जजमेंट तरी पूर्ण लॉ डिपार्टमेंटने वाचलंय का हा शंका आहे आमच्या मनात. आणि म्हणून या अगोदर अन्य राज्यातही झालंय आणि ज्या मुद्द्यांचा काल परामर्श केला त्याची बाजू माननीय सरकारच्या वतीने मांडण्यात आली आणि त्याच्या विचारांती निर्णय निवाडा झाला. त्याचा उल्लेख सुद्धा पॅरा 22 मध्ये केलेला आहे. कहना चाहते हैं कल की प्रेस कॉन्फ्रेंस पर एक वाक्य में अगर कि ये तीनों ने जो कल बात कही उसका समय भी चला गया, उसका मौका भी हाथ से चला गया और ये मांग भी गलत है. समय चला गया, मौका हाथ से गंवा दिया और मांग भी गलत है, ये हमारा कहना है. और ये इसके लिए है क्योंकि कल जो हमारे सम्माननीय तीनों पदसिद्ध नेता कह रहे थे वो विधिमंडल है, दैट इज़ अ असेंबली, और विधिमंडल और असेंबली को इस केस में पार्टी बनाया गया था और माननीय सर्वोच्च न्यायालय ने नोटिस देकर, नस्ती के साथ नोटिस देकर विधिमंडल अपना कहना इस पे अगर कुछ है तो कोर्ट के सामने कहे, ये स्पष्ट भी किया था. लेकिन कल जो बोल रहे थे वो कोर्ट में जाकर बोलने के लिए तैयार नहीं थे. विधिमंडल ने कोर्ट में न जाने का निर्णय किया और जो हमने न्यूज़ में तभी पढ़ा था उसमें तो यहाँ तक पढ़ा था कि हम नहीं जाएंगे, हम कोर्ट के सामने नहीं जाएंगे, सुप्रीम कोर्ट के सामने नहीं जाएंगे, ऐसी न्यूज़ आई थी. तो इसके लिए जो समय दिया था कोर्ट के सामने आकर अपना कहना कहने का, वो विधिमंडल उस समय पर कोर्ट के सामने नहीं गई. इसके लिए कारण समय चला गया. और जो लोग कल मांग कर रहे हैं वो उस समय पर कोर्ट के सामने नहीं गए तो उनको कौन सा मॉरल अधिकार, नैतिक अधिकार बचा है राष्ट्रपति महोदय जी के सामने अपनी बात करने का, ये भी सवाल उठता है. दूसरी बात, मौका हाथ से चला गया, ये हम इसके लिए कह रहे हैं क्योंकि जब इंटरिम ऑर्डर माननीय सर्वोच्च न्यायालय ने इस 12 विधानसभा के सदस्यों के निलंबन के विषय में दिए, उसमें 3 बेंच के जज ने स्पष्ट किया कि हम 12 विधायक विधिमंडल के सामने जाएं और विधिमंडल के को भी इन 12 सदस्यों की अर्जी अगर उनकी निलंबन के बारे में कम करना या रद्द करना या उसके ऊपर निर्णय करना, इस विषय पर निर्णय करने के बीच में हम सर्वोच्च न्यायालय नहीं आएंगे, ये मौका दिया था. और उस मौके के अनुसार हम विधिमंडल के सामने अर्जी देकर गए. लेकिन विधिमंडल ने हमारे अर्जी पर विधानसभा खत्म होने तक कोई निर्णय नहीं किया, नोटिस नहीं दी, हमें मौका नहीं दिया. जो समय विधिमंडल को खुद ही निर्णय करने का माननीय सर्वोच्च न्यायालय ने दिया था, मौका दिया था, वो मौका इन्होंने हाथ से गंवाया. माननीय राष्ट्रपती महोदयांच्या वतीने आमचा बोलण्याचा अधिकारच नाही आणि त्यामुळे आम्ही आमची केवळ बाजू मांडतो. आणि ती मागणी चुकीची यासाठी आहे की न्यायिक पुनर्वलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू विधिमंडळाच्या कामकाजातील ठरावात न्यायिक पुनर्वलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू करता येतं की नाही. विधिमंडळाच्या सन्माननीय तिन्ही पदावर बसलेल्या व्यक्तींनी हे करू नये, करता येत नाही अशा पद्धतीची भूमिका मांडावी अशी प्रेस कॉन्फरन्स काल घेतली होती.
पण त्यामध्ये ज्या जजमेंटचा, ज्या निवाड्याचा दाखला त्यांनी दिला, राजा रामपाल वर्सेस स्पीकर, खरं तर तोच निवाडा, तेच जजमेंट पूर्ण आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की राजा रामपाल वर्सेस स्पीकर हे 2007 सालचं निवाडा आणि जजमेंट, यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्वलोकन करता येईल हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 बेंचने म्हटलं आहे. केव्हा करता येईल त्याचे टप्पे दिलेले आहेत. A to Q, A B C D E F G H I J K अशा पद्धतीने Q पर्यंत, आणि त्यामध्ये एखादा ठराव इलिगल, इरॅशनल आणि अनकॉन्स्टिट्युशनल असेल तर न्यायिक पुनर्वलोकन करता येतं. हे त्या निवाड्यात ज्याचा संदर्भ माननीय विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधान परिषद उपसभापती महोदया यांनी दिला त्यातच म्हटलं आहे. आणि त्यामुळे त्या तिघांनी पूर्ण जजमेंट वाचलं असतं तर त्यांनी प्रेस घेतली नसती असं आमचं म्हणणं आहे. त्याही पलीकडे यूपी रेफरन्स केस, उत्तर प्रदेश रेफरन्स केस 1965 1965, AIR 1965 सुप्रीम कोर्ट 745 हा त्याचा निवाडाचा संदर्भ आहे, ज्यामध्ये 7 बेंचच्या जजेसने, म्हणजे लार्जर बेंचने, म्हणजे राजा रामपाल तर 5 जजेसचं बेंच आहे, त्याही पलीकडे 7 जजेसच्या बेंचने यूपी रेफरन्स केस 1965 यामध्ये सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या पॉवर दिलेल्या आहेत, संदर्भ दिलेला आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, तानाशाही हरली, लोकशाही जिंकली आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अहंकाराचं वस्त्रहरण झालेलं आहे. तानाशाही हरली, लोकशाही जिंकली आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या अहंकाराचं वस्त्रहरण झालेलं आहे. एवढंच या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडतो. काल विधिमंडळाच्या हिरवळीवर विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधान परिषद उपसभापती यांची पत्रकार परिषद ऐकली आणि म्हणून आजची पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवावी लागली आहे. खरं तर ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती तर बरं, असंच आमचं म्हणणं आहे. सुरुवातीला मी माननीय विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी काल स्वतःहून हे जाहीर केलं की 12 आमदारांचं निलंबन रद्द झालं आहे. किमान तशा बातम्या तरी आल्या. पण विनम्रतेने त्यामध्ये एक स्पष्टता आणू इच्छितो. तुम्ही आमचे अधिकार आम्हाला परत दिलेत हे खरं नव्हे. ते अधिकार आम्ही आमच्या न्यायिक लढाईत मिळवलेत हे सत्य आहे. निलंबन तुम्ही रद्द केलंत हे तेवढंसं खरं नव्हे. निलंबनाचा तुमचा ठराव इलिगल, इरॅशनल, अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे अवैध, तर्कहीन, असंविधानिक असल्याचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलं. आणि त्यामुळे तेवढीच विनम्रतेने स्पष्टता आपल्यासमोर आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं. माननीय सभापती, उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, माननीय महामहिम राष्ट्रपती यांना भेटल्याचं कळलं आणि महामहिम राष्ट्रपती यांना त्यांनी मागणी केली अशा बातम्याही कळल्या, ज्यामध्ये संविधानाच्या कलम 143 अनुसार
माननीय राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला किंवा लार्जर बेंचला हा रेफरन्स करावा, संदर्भासाठी पाठवावा अशी मागणी केल्याचं कळलं. खरं तर विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, सन्माननीय उपसभापती यांनी माननीय महोदय राष्ट्रपती महोदयांना भेटणं, त्याच्यावर मागणी करणं, याच्यावर आम्हाला काही भविष्य करावंसं वाटत नाही. पण रेफरन्स टू लार्जर बेंच ही जी मांडणी केली आहे त्याच्यातली स्पष्टता आणणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. त्यावर आमची बाजू सुद्धा सुविद्य नागरिकांसमोर गेली पाहिजे, पत्रकार मित्रांसमोर गेली पाहिजे, ती स्पष्टता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि त्यापेक्षाही या मांडणीमुळे उडणारा धुरळा आणि धूर हा उडता कामा नये, यासाठी आम्हाला आमची बाजू मांडायची. आणि म्हणून या सगळ्या कालच्या भेटीवर, त्याच्या मागणीवर एका वाक्यात प्रतिक्रिया द्यायची झाली तर सन्माननीय विधानसभा उपाध्यक्षजी, सन्माननीय विधान परिषद सभापती महोदय, सन्माननीय विधान परिषद उपसभापती महोदया, एका वाक्यात विनम्रतेने सांगायचं झालं तर तुमची वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी पण चुकली. वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी चुकली असंच म्हणणं आहे. हे आम्ही का म्हणतोय वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी चुकली? याचं कारण काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत, ज्या लपवल्या जात आहेत, त्या लपवल्या जाऊ शकतील. पहिलं, काल पत्रकार परिषद घेणारं विधिमंडळ, या विधिमंडळाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही कोर्टासमोर आपली बाजू मांडा यासाठी नस्ती सहित नोटीस दिली होती. विधिमंडळाला या सगळ्या प्रकरणात आम्ही न्यायालयात गेल्यावर तुमचं म्हणणं मांडा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नस्ती सहित नोटीस दिली होती. माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधिमंडळ आलं नाही. दे डिड नॉट रिप्रेझेंट देमसेल्फ. माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधिमंडळाने बाजू मांडण्यास नकार दिला असं म्हणता येऊ शकतं.